चला माईक चेक. हॅलो, आवाज येतोय? धन्यवाद. जाऊया आपण सेमीफायनल क्रमांक 2 कडे. महत्वाचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला पाहिला तर टीम वरळीचा सरस बॉईज पाहायला मिळतोय. टॉस जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पहिले दोन बॅटर. पहिला बॉल, वेगवान चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. यष्ट्या थोडक्यात वाचल्यात. दोन्ही बॅटर मैदानात दाखल होताना एका बाजूला अमीन आणि एका बाजूला अमीर पाहायला मिळतात. अमीन यांच्याकडे स्ट्राईक आहे. आतापर्यंत अमीन यांनी देखील अप्रतिम कामगिरी केली आहे, परंतु ह्या सेमीफायनलमध्ये करावी लागेल. लकी ड्रॉ होती. सप्पे भारी शिवडीचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. एक नवीन संघ या प्लास्टिक बॉल विश्वामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतिहासाची नोंद करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फुल टॉसला फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे एका धावेवरती मात्र रोखून ठेवलंय. टीम वरळीचा सरस बॉईज आपल्याला पाहायला मिळतोय. काही सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम गोलंदाजी, हे तिन्ही मिश्रण ज्या संघाकडे असेल तो मात्र संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवू शकतो. बॉल क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. झेल खाली येत आहे स्वतः कर्णधार, परंतु बॉल पाहूया पंचा निर्णय काय देत आहेत, काय डिसिजन येतात ते देखील पाहावे लागेल. डिसिजन काय येत आहे ते डिसिजन पाहूया. डिसिजन दिला जाईल. पाहूया निर्णय काय येतोय. पंच निर्णय काय देतात तो निर्णय मान्य करावे लागेल. 3 धावा इथे पाहायला मिळतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं हैदर यांचं. संघासाठी त्यांनी 3 धावा अडवल्यात, परंतु जाऊया इथे मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती ती म्हणजे 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 6 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मॅजिक बॉल पाहायला मिळतोय. पाहूया ह्या बॉलने आतापर्यंत या क्वार्टरने सेमीफायनलमध्ये धुमाकूळ घातला. या बॉलने चांगल्या चांगल्या खेळाडूंना बाद केलंय, परंतु हा मॅजिक बॉल या प्लॅस्टिक बॉल विश्वामध्ये आता पदार्पण करताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, मॅजिक बॉल, प्लॅस्टिकच्या बॅट आणि इथं आडव्या बॅटने खेळलेत. बॉल जर पाहिला अलंग द कार्पेट खेळला जातोय. इथं 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 विकेट पाहायला मिळते. वरळीचा सरस बॉईज पहा मैदानामध्ये कशा प्रकारे मात्र जल्लोष करतोय. त्यांना देखील माहिती आहे 5 धावांना पॅनलाइज व्हावे लागतंय. 5 धावांना पॅनल्टी पाहायला मिळते. क्रिकेट नक्कीच एक षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 3 धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज जर पाहिले तर सूरज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बघा आमच्या स्क्रीनवरती आम्ही पाहतोय कशा प्रकारे मात्र फेकी केल्यानंतर यष्टीरक्षकाने मात्र चुकी केली नाहीये. आला बॉल लगेच यष्टांवरती लावला आणि विकेट इथं प्राप्त केली, कारण की मॅजिक बॉल आहे. बॉल क्रमांक 5.
जाऊया ओव्हर क्रमांक 2 कडे. गोलंदाज पहिले सूरज अनुभवी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल झालेत. विनायक पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला. पुन्हा शफलवून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय की काय नाही. इथे बाईज लेग बाईज या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती पाहायला भेटेल. बॉल क्रमांक 2 कडे जाऊया. महत्वाचा षटक हाताळताना धावसंख्या धावफलकावरती 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि ते फेकी देखील चांगली पाहायला मिळते. थ्रो पहा किती अप्रतिम टाकला जातोय. कारण की ह्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आत्तापर्यंत आपण रबर बॉल पाहिला, टेनिस बॉल पाहिला, परंतु महाराष्ट्र नव्हे भारतातील पहिली वहिली प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीर याला मात्र 2 व्हीलर बाईक दिली जाईल. ईव्ही ती आमच्या तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकता. लाल कलरची लाल क्विंग पाहायला मिळते. लाल परी कोण नेणार त्या घरी, कोण नेणार त्या गाडीला घरी, हे देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल हाताळताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट. सुशील यांनी मात्र बॉल पकडलाय. तत्पूर्वी पाहिलं 3 धावा इथे पाहायला मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, प्रेशर पाहायला मिळतं, प्रेशर पाहायला मिळतंय कारण की सेमीफायनलचा सामना आहे. वरळीचा सरस बॉईज पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण करण्यासाठी चांगला संघ ओळखला जातो, परंतु इथे थोडीशी घाईगडबड झाली आहे. प्रेशर आहे मित्रांनो. आपल्याला वाटतं जितकं सोपं नाही आहे क्षेत्ररक्षण करणं. 9 धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. उर्वरित पाहिले तर 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. 9 धावसंख्या झालेली आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 बॉलचा 5वा बॉल मॅजिक बॉल पाहायला भेटेल. तो मात्र आतापर्यंत सर्व संघांना धक्के देत गेलाय. शोध लावलाय विकी कदम आणि गणेश कोकाटे, अमीन इनामदार या तिन्ही त्रिकुटाने मात्र शोध लावलाय या बॉलचा. मॅजिक बॉल पहा. षटक क्रमांक आतापर्यंत आपण 3ऱ्या, 14वा आणि 15वा बॉलमध्ये वापर करत होतो कारण की आता 10-10 बॉलचा सामना आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लेग बाईज या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. एका धाब्याने धावसंख्या पाहिली जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. लास्ट बॉल असेल. मॅजिक बॉलचा वापर केला जाईल. बॅट बदलावे लागतील. 10 धावसंख्या मॅजिक बॉल आहे. 2 धावा काढल्या तर 14 होतील. आता जर मोठा फटका खेळले, विकेट मिळाली तर मात्र धावसंख्या 10 वरून डायरेक्ट 5 या आकड्यावरती पाहायला भेटेल. सेमीफायनल क्रमांक 2 मेगा फायनलला संघ दाखल झालाय. सप्पे भारी शिवडीचा संघ एक नवीन संघ प्लॅस्टिक बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. दाऊद यांनी मात्र शिवडीतले सर्व यंग स्टार खेळाडू एकत्रित केले आणि आपल्या या संघाला या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल केलंय. त्या संघाचं विशेष कौतुक करावे लागेल. शिवडीचं विशेष कौतुक करावे लागेल कारण की शिवडीची चर्चा केली जाते. टेनिस बॉल विश्वामध्ये पाहिलं तर फरदीन काझी आमचे शिवडीमधून येतात. स्वर्गीय आमचे सँडी हे देखील शिवडीमधून येतात. पुन्हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. मोठा फटका. इथे एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव होईल का नाही. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांचा खेळ इथं पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पाहूया पंच धावसंख्या किती देतील. पंचांकडे लक्ष असेल. विजयासाठी येणाऱ्या 10 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. सेमीफायनलचा सामना. चला या लवकर मैदानाच्या बाहेर सर्व संघांना विनंती असेल.
चला जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विनायक दाखल झालेत. पहिले बॅटर पाहिले तर हैदर आणि हसन ही जोडी पहिल्या मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. कारण की 15 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. आणि पाहूया हा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. कोण मेगा फायनलमध्ये जाणार. पहिला बॉल समोरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं विनायक यांचा. पहिला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कारण की सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. आणि या सेमीफायनलमध्ये चांगला परफॉर्म केल्यानंतर कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होईल हे देखील पाहावे लागेल. मोठे मोठे संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेत, परंतु इथे नवीन संघ मात्र उदयास आलाय, तो म्हणजे सप्पे भारी. इथे मात्र पाहिलं तर कव्हर्समध्ये बॉलला ढकलून दिलं. खेळाडू आलेत पहा रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचं कॉम्बिनेशन इतकं चांगलं पाहायला मिळतंय. हैदर याने आतापर्यंत एकही षटकार एकही चौकार न मारता आपल्या संघासाठी एकेरी दुहेरी धावा कन्वर्ट करून धावसंख्या उभी केली आहे. चांगले क्रिकेट पाहायला मिळतंय. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतं हैदर यांच्या माध्यमातून. आता पाहिलं तर 12:50 झाली आहेत. सेमी त्यानंतर लगेच फायनलला सुरुवात होईल. लगेच आपण पारितोषिक वितरण समारंभ पूर्ण पार पाडणार आहोत. परंतु ही बाईक या ट्रॉफ्या या सर्व येणाऱ्या दिनांकामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हे देखील आपल्याला पाहावे लागेल. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. मैदानामध्ये अजूनही अंतिम फेरीचा सामना पूर्ण करायचा आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. खेळाडू येतील तत्पूर्वी पाहिलं तर 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 फेकी चुकली आहे. इथं 2 धावा ऍड केल्या जात आहेत. चांगली फेकी होती, परंतु विनायक यांचं लक्ष नव्हतं. जर स्वतःच्या एंडकडे बॉल लावला असता सिंगल स्टंपला तर विकेट प्राप्त झाली असती, परंतु फेकी त्यांनी न पाहता यष्टीरक्षकाकडे फेकली. त्यामुळेच कुठेतरी पाहायला मिळत आहे 2 धावा इथे ऍड होत आहेत. कारण की धावसंख्या अगोदरच खूप कमी आहे. 15 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे ह्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. त्याचबरोबर 5 धावा देखील पॅनलाइज संघाला केल्यात. पेनल्टी मिळाली आहे. जो बॉल हाताळला जात होता मॅजिक बॉल त्याच्यावरती रनआउट झाले होते. अमीन मात्र धावले नव्हते. आणि ते 5 धावा आता किती महागात पडणार आहेत ते येणाऱ्या आपल्या काही 7 बॉलमध्ये पाहायला भेटेल. पहा हैदर अनुभव आहे, ते इतक्यात तुम्हाला सोडणार नाहीयेत. ते गोलंदाजाला फक्त गोलंदाजी करण्यासाठी तर नाही तर स्वतःची टेक्निक यूज करण्यासाठी मात्र गोलंदाजी करायला लावणार आहेत. पुन्हा एकदा बॉल थांबला. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि हैदरची खेळी इथं समाप्त होताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 1 पहिला जाईल माघारी. हैदर याची खेळी समाप्त. अंपायर्स मॅजिक बॉल असेल हे देखील लक्ष ठेवायचं आहे. मॅजिक बॉलच्या बॅट द्यायची आहेत. बॉल क्रमांक 5 पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर जर पाहिले बॅट घेण्यासाठी चाललेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथं त्या 2 बॅट ठेवलेल्या आहेत. संपूर्ण स्पर्धा पाहिली ट्रिपल एस यूट्यूब लाईव्ह या वाहिनीवरती दाखवली जाते. आमच्या रात्रीच्या सत्रामध्ये जोडलेले सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेट पाहतायत. कोण जिंकणार, कोण उचलणार ती अंतिम विजेतेपदाची ट्रॉफी, कोण या बाईकवरती सवार होणार हे देखील पाहायचं आहे. लाल कलरचा कलर आहे. घरामध्ये जर ज्या खेळाडूचं लग्न झालं असेल तर ते देखील खुश पाहायला भेटतील, कारण की लाल कलर सगळ्यांचा फेवरेट असतो. ईव्ही बाईक आहे. आयोजकांनी देखील विचार केला. सध्या पेट्रोल देखील खूप महाग झालंय. इलेक्ट्रिक आहे. मुंबईमध्ये फिरण्यासाठी सर्वात मोठं उत्तम 2 व्हीलर बाईक पाहायला मिळते. ईव्ही बाईक पाहायला मिळते. शेवटचा बॉल मॅजिक बॉल पाहायला मिळतोय. मॅजिक होते का ते देखील पाहायचं आहे आपल्याला या शेवटच्या बॉलवरती. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणाऱ्या आता 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हवे असेल त्या धावा म्हणजे 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच ऑन, गेम ऑन. कोण जाणार अंतिम फेरीत. पहिला संघ दाखल झालाय शिवडीचा सप्पे भारी. आणि इथे चालू सेमीफायनल मध्ये पाहायचं आहे कुठला संघ जाईल सेमीफायनल मध्ये दाखल होईल.
चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बॉलर जर पाहिले अनुभवी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अभिषेक नांदगावकर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अनुभवच्या जोरावरती त्यांनी आतापर्यंत कित्येक सामने जिंकून दिलेत. सुरुवात केली होती प्लॅस्टिक बॉल क्रिकेट खेळण्यासाठी, ती म्हणजे युनिव्हर्सल संघाकडून. त्यानंतर पाहिलं दाखल झाले ते म्हणजे टीम जे या संघामध्ये. त्यानंतर दाखल झाले टीम कोण कोण बॉईज या संघाकडे. आणि आता मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे टीम अयान शिवांश नाव्या या संघाकडून. पहिला बॉल आडव्या बॅटने लांब 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 हसनच्या बॅट मधून लांब लचक दणदणीत खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. पहा क्रिकेटचं गणित, क्रिकेटचं समीकरण कसं पाहायला मिळतंय. कारण की फलंदाजीसाठी डावखुरा फलंदाज ज्याच्या नावावरती आतापर्यंत या स्पर्धेतील हॅट्रिक आहे षटकारांची, तो बॅटर पाहायला मिळतोय. आता विजयासाठी धावा हव्या असतील त्या 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. गेम ऑन. पुन्हा एकदा बॉल यष्ट्यांच्या बाहेर. येणारे 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचा सामना पहा कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर पाहिला, दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलेल्या बॉलला खेळाडू आहेत, फेकी करतील आणि इथे 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 खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता पाहायला भेटेल. गडबड झाली. पहिल्याच बॉलवरती लांब लचक षटकार आपण पाहिला. अर्थातच हसन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय त्या बॉलला. इथे येणाऱ्या 2 बॉलवरती विजयासाठी 1 धावांची आवश्यकता असेल. सामना बरोबरी सुटलाय. बॉल क्रमांक 4 फेकला जाईल. धावसंख्या पाहिली 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल येणाऱ्या 2 बॉलवरती. शेवटचा बॉल, शेवटचे 2 बॉल. अभिषेक नांदगावकर यांच्या पहिल्या बॉलवरती विस्फोटक फलंदाजी पाहायला भेटली. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे पाहूया पंचांचा निर्णय. वाईट बॉल येतोय. संघ अंतिम फेरीत दुसरा दाखल होतोय. टीम वरळीचा सरस बॉईज विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. दाखल होतोय मेगा फायनल मध्ये. लगेचच आपण अंतिम फेरीला सुरुवात करू आणि लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभ पूर्ण करू. धन्यवाद. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3. ओके. शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे भारतातील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 40 संघांनी सहभाग घेतला होता. 40 संघांमधून 5 संघ दाखल झाले. 5 संघांमधून 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. एका बाजूला पाहिलं तर वरळीचा सरस बॉईज दुसऱ्यांदा मेगा फायनल मध्ये दाखल होतोय आणि एका बाजूला पाहिलं तर क्रिकेट विश्वाला हादरा देणारा म्हणजेच एक आमचा शिवडीचा संघ, तो म्हणजे कर्णधार दाऊद यांचा सप्पे भारी शिवडीचा संघ दाखल होतोय.
अंतिम फेरीचा टॉस केला जातो एक महत्वपूर्ण स्पर्धेचा. टॉससाठी मी विनंती करतोय, टॉस कॉलिंग कोण करणार आहे? दाऊद टॉस कॉलिंग करणार आहेत. दादा तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पाहूया कॉलिंग केली जाते दाऊद यांच्या माध्यमातून. हेड कॉलिंग केलंय आणि पाहूया आलाय टॉस. हेड आलेला आहे. दाऊद आपला निर्णय का असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय मी. वेळ वाया घालवत नाहीये, खूपच उशीर झालाय. जाऊया लगेच मैदानाकडे. मेगा फायनलचा सामना रॉयल चषक 2026. लेट्स प्ले.